नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. तब्बल 900 पदासाठी मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आणि निकाल पण जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. तर आता नवीन अपडेट आहे, बघू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि एकूण किती कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजेच सर्वसाधारण गुन्हे यादीमध्ये किती कॅन्डिडेटचं नाव आहे, हे सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली. ते बघा, एकूण जागा किती होत्या बघा, 900 प्लस जागा होत्या मित्रांनो. 900 प्लस जागेसाठी ही जाहिरात होती. पदाचं नाव होतं, बघू शकता, गटक भूकर मापक. या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. सरळ सेवा भरती होती. नागपूर विभागासाठी बघा, कागदपत्र पडताळणी तपासणी कामी उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. खाली बघा काय अपडेट आहे. उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर यांच्या अधीनस्थ विभागातील गट क भूकर मापक स्वर्गातील रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेली बघू शकता. 13-14 नोव्हेंबरला IBPSने एक्झाम घेतलेली मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले. तर बघू शकता, सर्वसाधारण गुणवत्ता कधी जाहीर झालेले, 31/1/2026 रोजी जाहीर करण्यात आलेले आहे सर्वसाधारण गुणवत्ता. तर खाली बघू शकता, कागदपत्र पडताळणीचे ठिकाण आणि वेळापत्रक. बचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी नागपूर कार्यालय, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स नागपूर, या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. खाली वेळापत्रक बघू शकता. 11/12/13 11/12/13 फेब्रुवारी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. तर खाली बघा काय अपडेट आहे. लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात आलेले मित्रांनो. 13 नोव्हेंबर 2025 रोजी एक्झाम झाली होती बघा, नागपूर विभागाची. तुम्ही सर्व अपडेट बघू शकता इथं. डिव्हिजन दिलेले आहे, रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, कॅन्डिडेट फुल नेम, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, जेंडर, रिझर्वेशन, टोटल मार्क आणि रिमार्क. तर तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करू शकता. तर बघूया एकूण किती कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. 516 कॅन्डिडेटला बोलवण्यात आलेले मित्रांनो. आणि तुमचं रोल नंबरनुसार म्हणजेच तुमच्या अनुक्रमांकानुसार तुम्ही ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्याच दिवशी जा मित्रांनो. आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जर एखादा डॉक्युमेंट तुमचा मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. याची काळजी घ्या मित्रांनो. सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळेवरती पोहोचा. वरती तुमचा टाइम पण दिलेला आहे मित्रांनो, कधी होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा, सत्र पण दिलेलं आहे, कोणत्या सत्रात तुमचं एक्झाम म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्या सत्रात तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. 2 सत्र आहे याच्यामध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या PDF ची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. आणि अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.